हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू यजत मॅजिक व्लॉग. तर आज मी बनवले होते गहू, ओट्स आणि जॅगरीचे बिस्किट्स. तर हे बिस्किट मी फर्स्ट टाइमच बनवले होते आणि मी हे एअर फ्रायरमध्ये बनवले होते. हे बिस्किट बनवण्याचं रिझन हे होतं की मला याच्यातला बाहेरचे बिस्किट्स द्यायचे नाही आहेत आणि मी स्वतः पण चहासोबत बिस्किट खाते. तर मी पण बाहेरचे बिस्किट खाऊ शकत नाही, कारण मी जर खाल्ले तर ते मागतो. त्याच्यामुळं मी हे आज ट्राय केले आणि मला पाहायचं पण होतं की मला बनवता येतात की नाही. तर हे बिस्किट फर्स्ट टाईमच बनवले होते आणि खरंच खूप छान झाले होते. आज होता वीकेंड आणि सॅटर्डे असल्यामुळे कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन झाला होता, कारण घरात खूप बोर होत होतं. म्हणून आम्ही पहिले वेस्टर्न मॉलला गेलो होतो आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो बाणेरला ग्रीन पार्क रेस्टॉरंटमध्ये. तर हे खरंच खूप छान रेस्टॉरंट आहे. आम्ही याआधी पण या रेस्टॉरंटला गेलेलो आहोत आणि इथला जो ॲम्बियन्स आहे तो खरंच खूप छान आहे. त्यांनी असं मध्ये पाणी सोडलेलं आहे आणि त्याच्या साईडला टेबल्स आहेत. तर खूप छान वाटतं तिथे गेल्यानंतर आणि याच्याची तर इथे मज्जाच होती, कारण इथे मुलांसाठी प्ले एरिया होता आणि सगळ्या मुलांना बघून याच्यात पण ते जे करतायत ते करण्याचा ट्राय करत होता. आता त्याला अजून उडी नाही मारता येत, पण तो इथे उडी मारायचा प्रयत्न करत होता. हे सीसॉ आहे, पण इकडनं कोणी बसण्यासाठी नसल्यामुळे मी त्याला मध्ये बसवलं होतं आणि त्याला मजा येत होती, कारण त्याच्या साईडला सगळे खेळत होते. आम्ही हा हत्ती काल जे वेस्टर्न मॉलला गेलो होतो तिथून घेऊन आलो. याच्यातला हत्ती समजतो सध्या. तर ही संडेची सकाळ आहे आणि आम्ही ठरवलं होतं की आज पण कुठेतरी बाहेर जायचं. आमचा प्लॅन होता की ताम्हिणी घाटात जायचं, पण तो प्लॅन काय वर्क झाला नाही. तर आम्ही आसपासच गेलो होतो. हा नेकलेस पॉइंट आहे, जो आमच्या घरापासून एक 15 किलोमीटरवर असेल. हा ताम्हिणी घाट रोडलाच आहे आणि इथे छोटासा ट्रेक आहे. वरती जेव्हा आपण डोंगरावर चढून जातो तेव्हा आपल्याला प्रॉपर नेकलेस पॉइंट दिसतो. तर याच्यात जिथे मज्जा चालू होती आणि आमच्या दोघांची कसरत चालू होती, कारण त्याला पकडावं लागत होतं. तो नुसता इकडून तिकडे, तिकडून इकडे पळत होता आणि त्याला काही समजत नव्हतं की हे आपण उतार आहेत तर आपण पडू. तर आम्हाला दोघांना पण त्याला सांभाळावं लागत होतं आणि त्याला इथे खूप मज्जा येत होती चालायला. त्याला दगडं मजा येत होती आणि असा होता आमचा शॉर्ट बट स्वीट वीकेंड. मस्त स्पेंड झाला. तर तुम्हाला आमचे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्लीज लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल. थँक यू.